नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे 3 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी अशी खाली 2 थोड्या लांब आकाराचे त्रिकोण काढून घेतलेत आणि त्यावरती आपण असं कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या साईडनी आपण असे 2 तुरे काढून घेणार आहोत आणि इथे मी व्यवस्थित आकार देऊन घेते मैत्रिणींनो. हे बघा, तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलवर अशा छोट्या छोट्या रांगोळी मी काढत असते. तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असतील किंवा पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, अनु रंगोली या चॅनलला. आणि मी काढलेल्या रांगोळी जर तुम्हाला काढायला आवडत असतील तर तुम्ही या छोट्या छोट्या रांगोळी तुमच्या डेलीच्या वापरामध्ये, सकाळच्या छोट्याशा घाईमध्ये किंवा या छोट्या छोट्या रांगोळी तुम्ही काढू शकता देवघरामध्ये किंवा दारामध्ये. मी युनिक आणि खूप कमी कलर, खूप कमी वेळामध्ये काढता येतील अशा रांगोळी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. तुम्ही अजूनही व्हिडिओ माझे दुसऱ्या रांगोळींचे पाहू शकता चॅनलवरचे. तर हे बघा, मी इथे लाल आणि पिवळ्या कलरने अशी 3-3 डॉट्स देऊन आतल्या साईडने त्याला ओढून घेतली आहे आणि अशी डिझाईन तयार झालेली आहे. खालच्या साईडला पण मी 2 पिवळे आणि 1 लाल कलरने असा ठिपका देऊन घेतला आहे आणि यावरती पण असे 2-2 लाईन ओढून 1-1 ठिपका देऊन घेतला आहे. तर ही होती कमी जागेमध्ये काढणारी, झटपट आणि छोटीशी, कमी वेळात काढणारी आणि कमी कलर वापरून काढलेली अशी रांगोळी. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला माझ्या रांगोळी आवडल्या तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, त्यामुळे मला अजूनही दुसऱ्या रांगोळी काढायला उत्साह निर्माण होईल. तर ही होती आपली पहिली रांगोळी आणि इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. मी इथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने रेषा ओढून घेतल्यात आणि पांढऱ्या रांगोळीने 1 ठिपका देऊन त्याच्या बाजूनी 4 अशा पाकळ्या काढून घेतल्यात. तर असंच सेम आपल्याला वरच्या साईडनी सुद्धा सेम अशाच पाकळ्या काढून घ्यायच्या दोन्ही साईडनी. तुम्ही सुद्धा तुमच्या दारामध्ये छोट्या छोट्या रांगोळी नेहमी काढत चला, त्यामुळे घरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण दारामध्ये किंवा छोट्याशा कोपऱ्यामध्ये आपण छोटीशी का होईना पण रांगोळी नेहमी तुम्ही काढत चला. यामागे काहीतरी शास्त्रशुद्ध पद्धतीनं काहीतरी त्याचं लिहिलेलं किंवा काहीतरी महत्त्व असतं. तर त्यासाठी आपण छोटी का होईना स्वस्तिक, ओम, छोटीशी रांगोळी, तुम्हाला नाही जरी आली तरी तुम्ही लक्ष्मीची पावलं, अशी काही का होईना तुम्ही छोटी छोटी रांगोळी काढत चला. त्यामुळे खूप आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक बदल होत असतात. देवघरासमोर, आपल्या तुळशीसमोर किंवा दारामध्ये जागा जर जास्त नसेल तर तुम्ही एका दाराच्या कोपऱ्यामध्ये काढू शकता ह्या रांगोळी छोट्या छोट्या. तर इथे बघा, आपण दोन्ही साईडने अशा 4-4 पाकळ्या काढून घेतल्यात आणि साईडला अशा 3-3 लाईनी ओढून त्यावरती ठिपके दिलेत. ही सुद्धा खूप डिसेंट रांगोळी आहे. कमी जागेमध्ये आणि कुणालाही काढता येतील अशा मी रांगोळी दाखवत असते मैत्रिणींनो. तुम्हाला तर नक्कीच आवडतील, त्यासाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढत आहोत. तर इथे बघा, मी असे 5 थोडे मोठ्या आकाराचे ठिपके देऊन घेतलेत आणि त्याला मधल्या साईडने असं ओढून घेतले आणि त्याखालती आपल्याला 2 लाईन ओढून घ्यायच्या आहेत. हे बघा, दोन्ही साईडने मी असे तुरे काढून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडने पण सेम आपल्याला असे 5 रांगोळीचे ठिपके द्यायचे आहेत आणि सेम आतल्या साईडने ओढून घ्यायचं आहे यालासुद्धा. तर इथे सुद्धा एक नवीन रांगोळी तयार होईल. पाहता क्षणी कुणालाही आवडतील अशा झटपट आणि युनिक रांगोळी मी काढत असते, कमी वेळात होणाऱ्या. तर हे बघा, इथे सुद्धा आपण असा व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आणि साईडने आपण याच्या लाल आणि पिवळ्या छोट्या छोट्या लाईन ओढून घेणार आहोत. हे बघा, मी ते लाल रांगोळीने घेतले. थोडेसेच का होईना कलर थोडेसे वापरले का रांगोळी अजून उठावदार दिसते आणि रोजच्या वापरासाठी आपण जास्त कलर तर नाही भरू शकत, कारण रोज रांगोळी काढायची असते आणि तेवढा टाईमही नसतो आणि कलरही आपण तेवढे वापरत नाही रोज. त्यासाठी झटपट आणि छोट्याशा अशा युनिक रांगोळी खूप छान दिसतात आणि काढायला पण खूप सोप्या दिसतात. तर हे बघा, मी इथे 2 साईडने असं काढून घेतलं आहे. तर हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.